गुरुपौर्णिमा ही मनवली जाते. याचं कारण काय? तर भारतीय आणि हिंदू धर्मसंस्कृतीमध्ये गुरूंना अनन्य असं साधारण महत्त्व दिलेलं आहे. या गुरूंच्या प्रती आपली संवेदना, आपले आभार हे प्रकट करण्याचा आणि या दिवसाला एका मोठ्या प्रमाणामध्ये उत्सवाच्या रूपात साजऱ्या करण्याच्या गोष्टीलाच आपण गुरुपौर्णिमा म्हणून साजरा करत असतो. आयुष्यामध्ये कोणत्याही गोष्टीला गुरुशिवाय स्थान नसतं, कारण प्रत्येक वेळेस आपण रस्ता चुकतो, आपण रस्ता भटकतो, परंतु योग्य मार्गावर आपल्याला घेऊन जाण्यासाठी आयुष्यामध्ये एका गुरुची आवश्यकता असते. आणि त्या गुरुच्या प्रती आपली जी नम्र भावना असते, आपला जो आदर असतो आणि त्या गुरुप्रती जो आपण सत्कार करत असतो, त्या दिवशीची पौर्णिमा जी आपण साजरी करतो ती गुरुपौर्णिमा म्हणून साजरी करण्यात येते. असंही म्हटलं जातं की गुरुपौर्णिमा म्हणजेच वेदव्यास ऋषीजींचा जन्म. ज्या वेदव्यास ऋषी जे संस्कृतचे प्रचंड पंडित होते, त्यांच्या प्रती आदर म्हणून देखील व्यास पौर्णिमा म्हणून देखील ही गुरुपौर्णिमा आषाढ महिन्यामधल्या पौर्णिमेला साजरी करतात. भगवान शिवशंकराने या दिवशी दक्षिणामूर्तींचं रूप घेऊन ब्रह्माजींचे जे 4 मानसपुत्र होते त्यांना वेदांचं अंतिम ज्ञान सांगितलं गेलं आणि अंतिम ज्ञान त्यांनी वेदांचं दिलं असं देखील म्हणलं जातं. म्हणून त्यांच्याप्रती देखील आदर म्हणून ही गुरुपौर्णिमा आपण साजरी करतो. प्रत्येक दिवशी आपण हा गुरुचा आदर केलाच पाहिजे, परंतु त्यांच्याप्रती एक संवेदना प्रकट करण्यासाठी किंवा एक आदरभाव उत्पन्न होण्यासाठीचा दिवस म्हणून गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. आपण आयुष्यामध्ये जगत असताना अनेक निर्णय घेताना चुकतो, किंबहुना काही निर्णय हे असे असतात की ज्या वेळेला ते निर्णय घेताना आपल्याला मन आणि बुद्धी ह्या दोन्हीचाही उपयोग करावा लागतो आणि त्यावेळेला मात्र आपलं कन्फ्युजन होतं किंवा आपण त्यावेळेला गडबडतो. कारण असे निर्णय घेणं आयुष्यात अनेकदा सोपं नसतं, कारण मन आणि बुद्धी दोन्ही एकाच निर्णयावर येऊन स्थितप्रज्ञ व्हावेत आणि त्या स्थानावर तिनं राहावं आणि आपण निर्णय घ्यावा असं बहुतांश वेळी होत नाही. म्हणून अशा वेळेला आपल्याला तिसऱ्या माणसाची गरज पडते, जो या दोन्ही विषयात पारंगत असतो किंवा आपल्यापेक्षा ज्ञानी असतो. त्याचा जर आपण सल्ला घेतला तर आपल्याला हे गुरु म्हणून देखील ते लाभलेले असतात. त्यांच्या प्रतीची आपण जी भावना व्यक्त करतो ती ह्या गुरुपौर्णिमेलाच करतो. गुरु कोण असावा, कसा असावा हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे, परंतु गुरु हा नेहमी आपल्याला योग्य मार्ग दाखवणारा असावा. गुरुचा अर्थच असतो जो आपल्याला अंधकारातून प्रकाशाकडे घेऊन जातो किंवा अज्ञानाच्या मार्गातून आपल्याला ज्ञानाच्या मार्गात घेऊन जातो, अज्ञानातून अंधकारातून बाहेर काढतो. हे आयुष्य जगण्यासाठी कशा प्रकारे मदत होईल हे आपल्याला शिकवतो. आपल्या सत्कर्मालाच नेहमी साथ देतो, दुष्कर्माला प्रखर विरोध करतो. आपल्यातल्या वाईट गोष्टींना बाजूला काढून चांगल्या गोष्टीची उत्पत्ती आणि जाणीव करून देतो. वाईट शक्तींना आपल्या बाहेर काढतो आणि चांगल्या शक्तीला वाव देतो. आपल्या सत्कर्माला नेहमी तो साथ देतो, आपल्या अयोग्य निर्णयाला नेहमी विरोध करतो. असा तो गुरु असतो. हा गुरु कोणीही असू शकतो तुमच्या आयुष्यामध्ये. अशा प्रकारे ह्या गुरुसाठी, ह्या गुरुच्या चरणी एक आपली प्रार्थना म्हणून गुरुपौर्णिमा साजरी केली जाते.